नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबईत 2006 साली झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोक्का न्यायालयानं ठरवलं 12 आरोपींना दोषी. पश्चिम रेल्वे मार्गावर झालेल्या या 7 बॉम्बस्फोटात झाला होता 188 जणांचा मृत्यू, तर 700 जण झाले होते जखमी. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांना का हटवलं, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राकडे विचारणा. केंद्र सरकार 1000 टन अतिरिक्त कांदा आयात करणार. जम्मू काश्मीरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. आणि गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जाळलं ग्रामपंचायतीचं आणि वनविभागाचं कार्यालय, वर्षभरातली चौथी घटना. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. मालेगाव इथं 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातून विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांना का हटवण्यात आलं, अशी विचारणा करणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि राष्ट्रीय तपास संस्थेला दिली आहे. सालियन यांना हटवण्याच्या निर्णयाविरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयानं या नोटिसा जारी केल्या आहेत. या खटल्यासंदर्भात आपली नरमाईची भूमिका घ्यावी असा दबाव राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आणल्याचं वक्तव्य सालियन यांनी केलं होतं. मालेगाव इथं झालेल्या या स्फोटात 4 जण ठार तर 80 जण जखमी झाले होते. या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल SP पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि स्वामी दयानंद पांडे यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबईत 2006 साली झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष मोक्का न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निकाल देत 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवलं, तर एकाची निर्दोष मुक्तता केली. या 12ही आरोपींना कलम 302 अंतर्गत दोषी ठरवलं असून शिक्षेची सुनावणी येत्या 14 सप्टेंबरला होणार आहे. एकूण 13 आरोपींविरोधात गेली 8 वर्षे हा खटला चालला. यावेळी 192 जणांचे साक्षी पुरावे नोंदवण्यात आले. यात 18 डॉक्टरांसह पोलीस आणि सनदी अधिकाऱ्यांचा समावेश होता. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश यतीन शिंदे यांनी गेल्या वर्षी 19 ऑगस्टला या खटल्याची सुनावणी पूर्ण केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल राखून ठेवला होता. मुंबईत 11 जुलै 2006 रोजी पश्चिम रेल्वे मार्गावरती 7 बॉम्बस्फोट झाले होते. यात 188 जणांना आपला जीव नाहक गमवावा लागला, तर 700हून अधिक जण जखमी झाले होते. खार रोड, सांताक्रूज, वांद्रे, जोगेश्वरी, माटुंगा, माहीम, बोरिवली आणि भाईंदर या रेल्वे स्थानकाजवळ उपनगरीय गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. आपण आता संग्रहित दृश्य पाहिली होती. कांद्याच्या किमती नियंत्रणात राहाव्यात या दृष्टीनं केंद्र सरकारनं 1000 मेट्रिक टन अतिरिक्त कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. देशभरातल्या बाजारपेठांमधले कांद्याचे भाव आणि उपलब्धता याबाबत त्यांनी काल एक आढावा बैठक घेतली. कांद्याच्या दरांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान लासलगाव इथल्या बाजारपेठेत काल कांद्याचा सरासरी दर 4750 रुपये प्रति क्विंटल राहिला. गडचिरोली जिल्ह्यात दहशत वाढवण्याच्या उद्देशानं नक्षलवाद्यांनी एका वनविभागाच्या कार्यालयाची तसंच ग्रामपंचायतीची जाळपोळ केली. यामुळे जंगलात राहून जंगलाचं रक्षण करतानाच नक्षलवादी कारवायांना पायबंद घालणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. काल नक्षलवाद्यांनी पिरीमिली इथं वनविभागाचं कार्यालय जाळलं. या आगीत वन खात्याची महत्त्वाची कागदपत्रं भस्मसात झाली. वर्षभरात नक्षलवाद्यांनी वनविभागाच्या कार्यालयाची जाळपोळ करण्याची चौथी घटना आहे. त्यामुळे ही कार्यालये आता नक्षलवाद्यांची लक्ष बनली आहेत. काल पहाटेच नक्षलवाद्यांनी धानोरा तालुक्यातल्या दुर्गापूर इथल्या ग्रामपंचायत कार्यालयाची जाळपोळ केली. गेल्या काही काळापासून पोलिसांच्या कडक शोध मोहिमेमुळे नक्षलवादी कारवायांना खीळ बसली आहे. त्यामुळे आपली दहशत पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नक्षलवाद्यांनी आता अतिदुर्गम भागाकडे लक्ष केंद्रित केलंय. नक्षलवाद्यांना कारवाया हाणून पाडण्यासाठी पोलीस सक्षम असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा इथं आज लष्कर आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत लष्करानं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मात्र यात भारतीय लष्कराचे 2 जवानही शहीद झाले आहेत. दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांदरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये युद्धबंदी कराराचं उल्लंघन न करण्याबाबत कालच निर्णय झाला असतानाच पाकिस्ताननं आज युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं. राजौरी जिल्ह्यातल्या हमीरपूर इथं आज पहाटे पाकिस्तानी लष्करानं पुन्हा गोळीबार केला. भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान भारत पाकिस्तानच्या दिशेनं पहिली गोळी झाडणार नाही असं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतात आलेल्या पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रतिनिधी मंडळाला सांगितलं.
भारताला आपल्या सर्व शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध हवे असल्याचं ते म्हणाले. पाकिस्तानही त्यांच्या इथून भारतात घुसखोरी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं सिंह यांनी यावेळी सांगितलं. जपानी कंपन्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा महाराष्ट्रात एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. फडणवीस यांनी आज जपानमध्ये इन्व्हेस्टिंग इन महाराष्ट्र या चर्चासत्रात मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. या चर्चासत्रात सुमारे 300 जपानी कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. राज्यातल्या अजंठा आणि लोणार या पर्यटन स्थळांवरती पर्यटनाच्यासाठीच्या नवीन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीनं सहकार्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. मुंबई अहमदाबाद ही प्रस्तावित बुलेट ट्रेन नाशिक मार्गे जावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आज मांडला. संसदेतल्या वर्तनाबद्दल काही पक्षांना जनता माफ करणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. चंदीगड इथं आज नव्या गृहनिर्माण योजनेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. 40 खासदार इतर खासदारांच्या इच्छेविरुद्ध देशाचा विकास अडवून ठेवण्याचं कारस्थान करतायत अशा शब्दात पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली. लोकसभा का जो हाल आपने देखा है, देश के राजनीतिक दलों को उनके इस आचरण के लिए देश की जनता कभी माफ नहीं करेगी. आपको चुनकर के भेजा है, सदन में जाइए, बैठिए, घंटों चर्चा कीजिए. एक दिन नहीं, 2 दिन कीजिए, 5 दिन कीजिए, 7 दिन कीजिए. तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्य माणसाचं सक्षमीकरण होतं असं ते म्हणाले. डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. तत्पूर्वी आज सकाळी चंदीगडच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या 34व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान सहभागी झाले होते. वंचितांपर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी डॉक्टरांना केलं. तसंच रोग टाळण्यासाठी योगविद्येसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. तसंच वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचं महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलं. चंदीगड विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. यामुळे उत्तर भारताच्या विकासाला चालना मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे पिकांना जीवदान मिळालं असून अपुऱ्या पावसामुळे होणारं नुकसान काही प्रमाणात टाळण्यात शेतकऱ्यांना यश मिळालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी गेल्या 3 वर्षापासून दुष्काळाचा सामना करतोय. यावर्षी पावसाळ्याला वेळेवर सुरुवात झाली, मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाल्याचं खोलीकरण आणि सिमेंट बांध बंदिस्ती करून पावसाचं पाणी अडवण्यात आल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांवर मात्र दुबार पेरणीचं संकट ओढवलं नाही. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे आसपासच्या कोरड्या विहिरींना पाणी पातळी खोल गेलेल्या विहिरींनाही पाणी आलं. परिसरातील भूजल पातळीतही कमालीची वाढ झाली. शेतकरी पावसाच्या खंडकाळात विहिरीच्या पाण्यावर तुषार सिंचनाद्वारे पिकांना ओलीत करू शकले. कोमेजणारी पिकं पाण्यामुळे बहरू लागली. लिटर पाणी या नाल्यातून वाहून जात होतं, कारण इथं पाणी अडवायसाठी काही सोय नव्हती. पण जलयुक्त शिवार अभियानातून हा जो बंधारा इथं झाला त्यामुळे आज हजारो लिटर पाणी या बंधाऱ्यामध्ये साचलेलं आहे. जवळजवळ 300-350 मीटर पर्यंत पाणी मागे स्टोर झालेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात 323 गावांमध्ये जलयुक्त शिवाराच्या कामाचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यातल्या 312 गावांमध्ये कामं सुरू करण्यात आली असून अनेक कामं पूर्ण झाली आहेत. यामध्ये पावसाचं पाणी साठल्यामुळे 27,000 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली असून पावसाच्या खंड काळात या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांनी केलाय. जिल्ह्यात जलयुक्त बंधाऱ्याच्या कामावर 40 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिली आहे. त्या कामांमधून जवळपास 27,000 हेक्टरच्या वर संरक्षित सिंचनाची व्यवस्था आपण निर्माण करू शकलेलो आहे. आणि आता मध्यंतरी जो पावसाळ्यामध्ये खंड पडत गेला, अजूनही खंड पडलेला आहे. या खंडाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी या सर्व ज्या आमच्या बंधाऱ्यांमध्ये किंवा आम्ही जे केलेल्या कामांमध्ये पावसाचं पाणी जेवढा काय पाऊस झाला ते जे साठलेलं पाणी आहे त्याचा उपयोग केला आणि त्यांच्या पिकांना त्यांनी ते सिंचनासाठी ते पाणी वापरलेलं आहे. अनियमित पावसाचा धसका सर्वांनीच घेतलाय. जेव्हा तो यावा यासाठी डोळे आसुसलेले असतात तेव्हा तो हमखास डोळ्यात आसवं आणतो. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसवं पुसण्याचं काम जलयुक्त शिवार बंधाऱ्याने काही प्रमाणात केलं आहे.
मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळातर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी व्यापारी पेठेला कालपासून मुंबईत दादर इथं प्रारंभ झाला. डिसिल्वा विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या व्यापारी पेठेचं उद्घाटन सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर यांनी केलं. मराठी तरुण व्यावसायिकांना चांगली बाजारपेठ मिळावी, त्यांच्या उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि अधिकाधिक तरुण तरुणींना व्यवसायाची प्रेरणा मिळावी या उद्देशानं गेल्या 26 वर्षांपासून मंडळातर्फे हा उपक्रम राबवला जातोय. यंदा 65 दिवस चालणाऱ्या या व्यापारी पेठेत 100 गाळाधारक सहभागी झाले असून त्यात 60% महिलांचा समावेश असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अचला जोशी यांनी दिली आहे. दैनंदिन उपयोगाच्या वस्तू आणि पदार्थांबरोबरच इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच भेटवस्तूंची दालनही इथं लावण्यात आली आहे. ही व्यापारी पेठ येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत चालू राहणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमात मंडळाचे कार्याध्यक्ष अनंत भालेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस झाला असला तरी त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी होणार नसून सरकारनं तत्काळ रब्बीच्या पेरणीसाठी मोफत बियाणं उपलब्ध करून द्यावं आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुनरुच्चार केला. परभणी जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भूदान चळवळीचे प्रणेते महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीतले पहिले सत्याग्रही, भगवद्गीता आणि अन्य अनेक धर्मग्रंथांचे विवेचक आणि सर्वोदयी नेते आचार्य विनोबा भावे यांची आज 120वी जयंती. या राष्ट्रसंतांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा. रायगड जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात एका धार्मिक कुटुंबात 11 सप्टेंबर 1895ला विनोबाजींचा जन्म झाला. लहानपणी आईवडिलांकडून रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेचे संस्कार त्यांच्यावर झाले आणि उर्वरित आयुष्यात सत्य, अहिंसा, त्याग, ज्ञान आणि दान यांचं ते मूर्तिमंत प्रतीक बनले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच महात्मा गांधी यांच्या एका लेखानं प्रेरित होऊन त्याने गांधीजींसह स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि तुरुंगवासही भोगला. याच क्षणी समाजकार्यार्थम इदम शरीरम हे व्रत विनोबाजींनी स्वीकारलं. आपल्या जीवनकार्यामध्ये त्यांनी सर्वोदयाचा प्रसार केला. भूदान चळवळीसाठी त्यांनी देशभर पदयात्रा केली आणि हजारो एकर जमीन दान म्हणून मिळवून ती भूमिहीनांना प्रदान केली. आपल्या भ्रमंतीमध्ये त्यांनी सत्य आणि अहिंसेचं महत्त्व लोकांना पटवून देत आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या 7 आश्रमांची स्थापना केली. या सगळ्या प्रवासात त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखनही केलं. मनुस्मृती, उपनिषद, भागवत धर्मसार, गीता प्रवचन अशी आध्यात्मिक ग्रंथसंपदा साकार करतानाच त्यांनी बायबल आणि कुराणाचाही सखोल अभ्यास केला. भगवद्गीतेचा सहज सोपा अर्थ सांगणारी त्यांची गीताई आजही संस्कारांचा आदर्श मानली जाते. भूदान चळवळीबरोबरच त्यांनी गोहत्या बंदीसाठीही जनजागरण केलं. समाजकार्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या विनोबाजींच्या कार्याची दखल समाज नेतृत्वासाठीच्या पहिल्या रॅमन मॅक्सेसे पुरस्कारानं आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. 15 नोव्हेंबर 1982 या दिवशी पवनार इथल्या आश्रमात या राष्ट्रसंतानं अखेरचा श्वास घेतला. 1983 साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं या अलौकिक जीवनकार्याचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. राज्यातली दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असून सरकारची मानसिकता शेतकरी विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. अकोट इथल्या दुष्काळग्रस्त शेतकरी परिषदेत ते काल बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारचं शेतकऱ्यांविषयीचं धोरण संतापजनक आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणार आहे. नैसर्गिक संकटानं उद्ध्वस्त झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकारनं भरीव मदत केली नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी धरणातलं पाणी शेतकऱ्यांसाठी सोडावं अशी मागणी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. पंढरपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते.
मुळशी धरणात सध्या 12.5 टीएमसी पाणीसाठा आहे। या धरणाच्या पाण्यावरच वीज निर्मिती केली जाते। राज्यात सध्या पाणी टंचाई निर्माण झाल्यानं या धरणातलं पाणी शेतकऱ्यांसाठी सोडावं आणि वीज इतर राज्यातून घ्यावी। जिल्ह्यात चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर्स सुरू करावे, तसंच बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनाही सुरू कराव्यात अशी मागणी सरकारकडे केल्याचं मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितलं। राज्यात पीक कर्जाच्या मंजुरी, वितरण आणि पुनर्गठन प्रक्रियेत अनेक ठिकाणी शेतकरी आणि बँका यांच्यात वाद सुरू असताना हिंगोली इथल्या स्टेट बँक ऑफ हैदराबादनं खरीप पिकांच्या कर्जापोटी 41 कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी दिली आहे। दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यात पीक कर्जासाठी 6 कोटी रुपयांचं उद्दिष्ट असताना मुख्य प्रबंधक दशरथ भोसले यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी खरीपाच्या 35 कोटींच्या वाढीव पीक कर्जाची मागणी वरिष्ठांकडे केली। या मागणीला प्रतिसाद म्हणून प्रथम 25 कोटी आणि त्यानंतर 10 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी मिळाली आणि या कर्जाचं वितरणही सुरू करण्यात आलं असल्याची माहिती भोसले यांनी दिली आहे। बँकेनं वेळेवर पीक कर्ज वितरण केल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। शेतकऱ्यांनी बँकेकडे आवश्यक ते कागदपत्र सादर केल्यानंतर त्या कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज वितरणाची तारीख कळवली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेत विनाकारण हेलपाटे घालू नयेत असं आवाहन बँकेनं केलं आहे। रक्षाबंधनाला बहिणीला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची भेट द्यावी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रक्षाबंधन भेट हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी बँकांचे स्टॉल लावण्यात आले होते। एकाच दिवशी 4000 महिलांनी प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा विमा उतरवला। आमदार डॉक्टर देवराव होळी या कार्यक्रमाला उपस्थित होते। हा उपक्रम संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये राबवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ भारत स्वस्थ भारत ही संकल्पना प्रत्येकानं आचरणात आणली तर देश सर्व गोष्टींनी परिपूर्ण होईल आणि जगात आपलं स्थान उंचावेल असा विश्वास प्रसिद्ध उद्योजक अरुण फिरोदिया यांनी काल पुण्यात व्यक्त केलं। मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित केलेल्या औद्योगिक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते। संस्थेच्या वतीनं औद्योगिक आणि संशोधन क्षेत्रात पुरस्कार देण्यात येतात ही कौतुकाची बाब आहे असंही ते यावेळी म्हणाले। औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा, संशोधन तसंच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कर्मचाऱ्यांना फिरोदिया यांच्या हस्ते मानचिन्ह, मानपत्र आणि सन्मानधन देऊन गौरवण्यात आलं। भारतात दैनंदिन जीवनाच्या अनुभवातूनच काल या संकल्पनेचा उदय झाला। जिज्ञासा आणि चिंतनामुळे या संकल्पनेला गती मिळाली आणि वैज्ञानिक पद्धतीचा विकास झाला असे उद्गार बनारस हिंदू विश्वविद्यालयातले माजी प्राध्यापक डॉक्टर महेश्वरी प्रसाद यांनी काल नागपूर इथं काढले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक व्याख्यानमालेत ते भारतीय समैकी संकल्पना या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। भारतातल्या अनेक ऋषीमुनींनी, अभ्यासकांनी आणि इतिहासकारांनी आपलं चिंतन जगापुढे मांडून काल या संज्ञेला सापेक्ष मानायला प्रवृत्त केलं असंही माहेश्वरी यावेळी म्हणाले। महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री गणरायाचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय। राज्यात ठिकठिकाणी गणेश मूर्तिकार मूर्तींवर अखेरचा हात फिरवताना दिसतायत। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आता सगळे भक्त सज्ज झाले आहेत। तसंच गणेश मूर्तिकारही मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न दिसत असून दिवसरात्र गणेश मूर्तीच्या कार्यशाळेत कारागिरांची लगबग सुरू आहे। आखीव रेखीव सुबक सुंदर अशा या गणेश मूर्ती काही सेंटीमीटर्स पासून ते अगदी 7 मीटरपर्यंत इतक्या वैविध्यपूर्ण उंचीच्या आहेत। सुंदर आणि मूर्ती जी सर्वात जास्त चालते ती चालू आहे। जय मल्हारकडे खूप लहान लहान मुलांना जय मल्हार आवडतो। प्रत्येकाचं लक्ष आल्यानंतर जय मल्हारकडे जातं। लालबागचा राजा आहे। शिवाय माझे स्वतःचे मॉडेल्स आहेत। चिंतामणी, काळाचौकीचा गणपती, फोर्टचा राजा जे मी स्वतः बनवलेले आहेत ते सुद्धा चालत आहेत मार्केटमध्ये। माझ्याकडे अर्ध्या फुटापासून अगदी 5 फुटापर्यंत मूर्त्या आहेत। गणेशोत्सवाचे 10 दिवस अत्यंत दिमाखानं विराजमान होणाऱ्या या भव्यदिव्य गणेश मूर्तीला सुबक सुंदर बनवण्यासाठी अनेक कलाकार आपलं कला कौशल्य आजमावत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातल्या स्नेहालय या संस्थेतल्या अनाथ मुलांनी प्रदूषणविरहित पर्यावरणाचा संदेश देणारे इको फ्रेंडली गणपती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे।
गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी गांभीर्यानं विचार करून प्रदूषणावर मात करावी या हेतूनं हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. या मुलांनी स्वकौशल्यानं तयार केलेल्या गणपतींना ऑनलाईन आणि स्टॉल्समार्फतही मोठी मागणी असून स्थानिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. मानसिक विकलांगता हे समाजापुढलं फार मोठं आव्हान आहे. विकलांगतेमागे योग्य आरोग्य सुविधांचा अभाव हे देखील एक कारण आहे. हे टाळण्यासाठी बाळंतपण हे रुग्णालयातच व्हायला हवं असं मत नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी व्यक्त केलं. राजस्थानी एज्युकेशन सोसायटीनं नांदेड इथं आयोजित केलेल्या मेंदू विकारावरील मोफत आरोग्य शिबिरात ते बोलत होते. प्रसूती तज्ज्ञ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण सातत्यानं दिलं तर मेंदू विकार रुग्णांच्या संख्येत घट होईल असंही ते म्हणाले. 3 दिवसीय या शिबिरात मतिमंद, स्वमग्न, मेंदूचा पक्षाघात आणि फिट्स येणाऱ्या मुलामुलींवर उपचार केले जाणार आहेत. माइल्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील आंतर अभियांत्रिकी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन माजी क्रिकेटपटू VVS लक्ष्मण यांच्या हस्ते काल झालं. कोणत्याही खेळात विजयापेक्षा खिलाडू वृत्ती असणं अधिक महत्त्वाचं आहे असं सांगत शिस्त ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचं लक्ष्मण यांनी यावेळी सांगितलं. हे या स्पर्धेचं 10वं वर्ष असून स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी आणि नवीन खेळाडू घडवण्याचं कार्य केल्याबद्दल कुस्ती संघटक आणि प्रशिक्षक बाळासाहेब लांडगे, बॅडमिंटन प्रशिक्षक सदाशिव नातू यांना MIT क्रीडा महर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. चीनमधल्या चांगझाऊ इथं सुरू असलेल्या 7व्या महिला कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं मलेशियाचा 9-1 असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाचे कर्णधार राणी रामपालनं 3 गोल करून हॅट्रिक केली. उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे. भारताचे स्टार टेनिसपटू लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांनी मार्टिना हिंगिस या समान जोडीदारासह अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पेस हिंगिस यांचा सामना अमेरिकेच्या बायनी मरेक सँड्स आणि सॅम क्वेरी यांच्याशी होणार आहे. दरम्यान मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे काल होणारा महिला उपांत्य फेरीचा सेरेना विल्यम्स आणि रॉबर्टा विन्सी यांच्यातील सामना पुढे ढकलण्यात आला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये सिमोना हालेप आणि फ्लाविया पेनेटा यांच्या दरम्यान सामना होणार आहे. महिला उपांत्य फेरीच्या सामन्यानंतरच पुरुष उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. नोवाक जोकोविच आणि मार्टिना सिलिक तसंच रॉजर फेडरर आणि स्टॅन वावरिंका यांच्या दरम्यान हे सामने होणार आहेत. क्रीडा बातम्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत 2006 साली झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुक्का न्यायालयानं ठरवलं 12 आरोपींना दोषी. पश्चिम रेल्वे मार्गावर झालेल्या या 7 बॉम्बस्फोटात झाला होता 188 जणांचा मृत्यू तर 700 जण झाले होते जखमी. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांना का हटवलं? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राकडे विचारणा. केंद्र सरकार 1000 टन अतिरिक्त कांदा आयात करणार. जम्मू काश्मीरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. आणि गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जाळलं ग्रामपंचायतीचं आणि वन विभागाचं कार्यालय. वर्षभरातली ही 4थी घटना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.